नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी पैठणी साडीवरचा एक सुंदर असा बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे। साडीच्या कापडापासून बनवलेला आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, सविस्तरपणे सांगितलेले आहे। 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, हा आहे साडीचा कपडा 33, 34, 35, 36 आणि हा आहे स्कार्ट साडीचा 38, 39, हा ब्लाउजचा कपडा आहे, जे आपण साडीच्या कपड्याला साईडला जॉईन करणार आहोत। खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ही बाही। तर मी 6.5 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 11 इंच। आणि साडीच्या कपड्याची उंची घेतलेली आहे 21 इंच। रुंदी 21 इंच घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे सेम 6.5 इंच। तरी ते जो ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे तो जॉईंट करून घेत आहे साडीच्या कपड्याला साईड पार्टला। अशा पद्धतीने 5 इंचावरती शिलाई देत आहे। एकदम कोपऱ्यावरती शिलाई द्यायचं नाही, नाहीतर आपला कपडा उसकतो। वाटल्यास डबल शिलाई द्यायची। अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे। आता दुसऱ्या पार्टला पण अशा पद्धतीने कपडा ठेवून मी शिलाई देऊन घेत आहे। साडीचा कपडा सरळ आहे आणि त्याच्यावरती उलट्या साईडने ब्लाउजचा कपडा टाकलेला आहे। अशा पद्धतीने 5 इंचावरती शिलाई दिलेली आहे। तर दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत। तर आता ब्लाउजच्या कपड्याचा मध्य काढायचा आहे। मध्यावरती टिक करून घ्यायचा आहे, दोन्ही साइड खाली आणि वरी। आणि इथे मी सेंटर पासून कट लावल्यापासून कट दिले आहे की नाही तिथून 2 इंचावरती टिक करून घेतलेली आहे। तुम्हाला हवे तेवढे प्लेट टाकू शकता, तर इथे मी 5 प्लेट टाकलेले आहेत। या साइडने पण 2-2 इंचावरती टिक करायचा आहे। जिथे कट मारलेला आहे तिथून 2-2 इंचावरती तो मध्य आहे कट काढलेला मारलेला। अशा पद्धतीने जिथे कट्स मारलेले आहे तिथेच 2-2 इंचाचं जे मार्किंग केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत। एकमेकावरतीच ठेवायचे आहेत, आजूबाजूला येऊ द्यायचे नाहीत। बघू शकता मी जसं करत आहे तशाच पद्धतीने। अशा पद्धतीने व्यवस्थित करत प्लेट टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला इस्त्री पण करायची गरज पडणार नाही, एवढे छान प्लेट येतील। एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। तर इथे शिलाई मारून घेत आहे मी। अशा पद्धतीने बघू शकता एकमेकावरती ठेवलेल्या प्लेटवरती शिलाई मारून घेत आहे।
तर तशाच पद्धतीने मी आता दुसऱ्या साईडचे पण प्लेट टाकून घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने जिथे आपण टिक केलेलं आहे ते तिथूनच अशा पद्धतीने दुमडायचं आहे, म्हणजे प्लेट व्यवस्थित येईल आणि छान येतील. अशा पद्धतीने बघू शकता. तर जिथे प्लेट टाकलेले आहे तिथे त्या साईडने पण आता मी शिलाई मारून घेत आहे. तर इथे प्लेट टाकून झालेले आहेत खालच्या साईडने. तर वरच्या साईडने अशा पद्धतीने सेंटर जिथे आपण कट मारलेला आहे सेंटर मार्कचा, तिथून पाव इंच सोडून अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत. प्रत्येकी प्लेटसाठी पाव इंच अंतर ठेवायचं आहे. ह्या साईडने एकमेकावरती प्लेट येऊ द्यायचे नाहीत. पाव इंचाचा अंतर राहू द्यायचा आहे. बघू शकता जशा पद्धतीने मी अंतर ठेवत आहे तशा पद्धतीनेच अंतर ठेवत पिना लावून घेतलेले आहेत. आणि आता मी शिलाई मारून घेत आहे. सेम दुसऱ्या साईडने पण तसेच मी प्लेट टाकून घेणार आहे. बघू शकता सेंटरपासून पाव इंच अंतर सोडून प्रत्येकी पाव इंचाचा अंतर सोडायचं आहे आणि पिना लावून घ्यायचे आहेत. तर तुमची प्लेट जे आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ येतील. तर अशा पद्धतीने ह्या साईडने पण मी पिना लावून घेतलेले आहेत. आता शिलाई मारून घेत आहे. तर इथे दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेतलेले आहेत. आता पिना काढत आहेत. बघू शकता किती सुंदर प्लेट बनलेले आहेत. तर इथे मी काठ जॉईन करून घेत आहे. अशा पद्धतीने एकदम सरळ ठेवायचा आहे आणि शिलाई मारायचा आहे. तिरकसमध्ये मारलं तर आपला तो कपडा आहे तिरकस होईल आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकेल. तर सरळ करतच अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायचा आहे. इथे मी काठ पण जॉईन करून घेतलेला आहे. वाटल्यास तुम्ही वरच्या साईडने पण शिलाई मारू शकता, पण मी मारलेली नाही इथं शिलाई. आणि लेस पण लावू शकता तुम्ही. ब्लाऊज आपलं बाहेरचं लुक सुंदर येण्यासाठी मी ते बटन्स लावून घेणार आहे, म्हणून मी लेस लावलेली नाही. आता सेंटरवरती मार्किंग करून घेत आहे अस्तर जोडण्यासाठी. तर इथे मी 11 इंचाचा अस्तर बनवून घेतलेला आहे. मुंडा 10 इंच, 11 इंच उंची, 3 इंचावरती मुंडा केलेली आहे आणि 10 इंच दंडगेर आहे. 8 इंच आहे, 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. अशा पद्धतीने जॉईंट करून घेत आहे. खालच्या साईडने पाऊन थोडा कमीच कपडा पकडलेला आहे.
आता अस्तरवरती शिलाई देत आहे फिनिशिंग छान येण्यासाठी. ब्लाऊज पीसवरती शिलाई येऊ द्यायचा नाही, अस्तरवरती शिलाई मारायचं आहे. म्हणजे आपण दुमडून जेव्हा शिलाई देतो तेव्हा व्यवस्थित येईल, कपडा खाली वरती होणार नाही. तर बघू शकता इथे बाहीचा लुक किती सुंदर आलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर इथे दोन्ही बाही मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि